नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट पाहू शकतो बघा. 7 मार्चची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. 3,000 रुपये खात्यात जमा. बघा, 3,000 रुपये तुम्हाला आजच या ठिकाणी खात्यात जमा होणार आहे. सर्वच्या सर्व महिलांसाठी 7 मार्चची सर्वात मोठी खुशखबर आहे. पाहू शकता बघा, जशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिली होती त्यानुसार जर आपण पाहिलं तर 8 मार्चला म्हणजेच उद्या महिला दिन आहे, जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्चला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगण्यात आलेलं होतं. आज 7 मार्च आहे, आजपासूनच तुम्हाला 3,000 रुपये जे ते खात्यात जमा होतील. आता हे पैसे केव्हा येतील बघा, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जे ते या ठिकाणी जमा होणार आहे. आज ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तेव्हा पण तुमच्या खात्यात पैसे जमा होणं सुरूच असेल. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते कोणत्याही क्षणी जमा होतील आणि आजच तुम्हाला SMS पण येणार आहेत. तर त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. नवीन अपडेट आली आहे, नवीन अपडेटमध्ये काय माहिती ती पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट एक लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त महिलांना याची माहिती मिळेल. बघा, आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत महिलांना 7 हप्ते म्हणजे जानेवारीपर्यंतचे 7 हप्ते दिलेले आहेत. 8वा हप्ता हा फेब्रुवारीचा होता आणि 9वा हप्ता हा मार्चचा होता. बरोबर, 8वा हप्ता आला नाही, 9वा हप्ता आलेला नाही. आता तो हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच 8व्या हप्त्याचे 1,500 आणि 9व्या हप्त्याचे 1,500 असे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये थेट जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता हे पैसे केव्हा येतील, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्या संदर्भाचीच अपडेट आपण पाहणार आहोत आणि आज रोजी जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला सगळं समजून सांगतो. बघा, अतिशय सोप्या भाषेत, गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काही तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहत आहोत आपण. आज रोजी आलेल्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय गावरानी भाषेत, सोप्या भाषेत समजून सांगतो. पहा, लाडकी बहीण योजना फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्ता, फेब्रुवारीचा पण हप्ता आणि मार्च महिन्याचा पण हप्ता, याच्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला नवीन अपडेट आलेली ती आपण पाहणार आहोत. महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही खूपच लोकप्रिय, बघा लोकप्रिय झालेली, सुपरहिट योजना झालेली, सुपरहिट योजना झालेली आहे. ठीक आहे. आता सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या तोंडून आपल्याला एवढंच ऐकायला मिळते, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचे पैसे. बघा, आता जर आपण पाहिलं तर जवळपास 1 महिना गेला आणि 1 महिना गेल्यानंतर पण पैसे अजून आलेले नाहीत. तर त्यामुळे महिलांच्या तोंडून आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा येणार याची काळजी महिलांना लागलेली. तुम्हाला पण काळजी असेल, लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येतील, त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे स्वतःसाठी किंवा घरासाठी काहीतरी खर्च करायचे, पण ते पैसे केव्हा येतील, तर त्याचीच अपडेट आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, महत्त्वाचे अपडेट्स आत्ताच्या जेवढ्या आलेले अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट सांगतो. आता सर्वात मोठे अपडेट बघा, तर या योजनेला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि ही योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा करण्यात येतात. दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपयेच मिळतात, 1,500 रुपयेच मिळतात. याच्यामध्ये वाढवून 2,100 रुपये करण्यासंदर्भाचा निर्णय जो आहे तो झालेला नाही आहे. 2,100 रुपये होतील असं या अर्थसंकल्पात 2,100 रुपये होतील अशी अपेक्षा आहे, पण 2,100 रुपयाच्या संदर्भाची जी काही अपेक्षा होती ती धूसर झाली आहे. कारण महिला व बालविकास मंत्री महोदयांनी सांगितलेले, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू आहे, त्या अधिवेशनातच महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की 2,100 रुपये देण्यासंदर्भातचा जो काही घोषणा आहे ती झालेली नाही आहे किंवा याच अर्थसंकल्पात देऊ असंही कुठेही सांगितलेलं नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात 2,100 रुपये मिळतील अशी अपेक्षा धूसर झालेली आहे. पण 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आतापर्यंत तुम्हाला 1,500 रुपयेच मिळतात. लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचे पैशांचे हप्ते नियमित जमा करण्यात येत असतानाच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप प्रतीक्षेत आहे. बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही. आत्तापर्यंत 7 हप्ते नियमित जमा करण्यात आले होते, मग एकाच महिन्यात 2-2 हप्ते दिले होते केव्हा तर अशा पद्धतीने हप्ते आले होते. पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो अद्याप प्रतीक्षेत आहे, म्हणजे जमा झालेला नाही. पण आता प्रतीक्षा संपलेली आहे. पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार असून कोणत्याही क्षणी ही 3,000 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार. बघा,
कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. लगेच तुम्हाला SMS जे ते या ठिकाणी SMS येऊन जातील. आजच SMS येतील का त्याचं महत्त्वाचं कारण काय 8 मार्चला महिला दिन आहे, जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्चलाच तुम्हाला पैसे जमा होतील असं स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले. त्यामुळे आजच तुमच्या खात्यात SMS येतील. आता ज्या महिलांना पैसे आले असतील, ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं पैसे आले म्हणून. ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगा, ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही सांगा, म्हणजेच तुम्हाला लगेच पैसे पाठवले जातील. पुढे पहा बघा 3,000 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ठीक आहे. आता केव्हाही लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बघा, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, महिला दिन कधी 8 मार्चला महिला दिन आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. सर्व पात्र महिलांना बघा 2 गट आहेत, एक तर पात्र महिला आणि दुसरं म्हणजे अपात्र महिला. अपात्र महिला, आता अपात्र महिला किती बघा 5 ते 9 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत आणि 2.52 महिलांना म्हणजे 2.52 महिलांना या ठिकाणी पात्र महिलांना पैसे मिळतील अशी माहिती आहे. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा सन्मान निधी 3,000 रुपये जमा करण्यात येणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. बघा काय तारीख आहे 7 मार्च आज आहे 7 मार्च बरोबर, आज 7 मार्च आहे. तर आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. सर्वच्या सर्व महिलांना आजच त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होणार आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आहे, आजच तुमच्या खात्यात पैसे येतील. बहुतेक महिला पैशांची वाट पाहत आहेत पण त्या आजच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता हे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार असल्याचं स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात फेब्रुवारी मार्च महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा होणार आहेत. बघा तुम्हाला सरळ 3,000चा SMS येईल, सरळ 3,000 रुपयांचा SMS जो आहे तो तुम्हाला येईल. आता पैसे कसे चेक करायचे बघा, बँक खात्यात पैसे आले का कसं तपासायचं बघा. पहिलं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून SMS येईल. तुमचा जर मोबाईल नंबर लिंक असेल, तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला SMSच्या माध्यमातून माहिती येऊन जाईल. पुढे पहा दुसरं म्हणजे बँकेकडून SMS जर आला नाही तर तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर एक मिस कॉल देण्यासाठीचा तुमचा मेसेज असतो, नंबर असतो, त्यावर तुम्ही मिस कॉल देऊ शकता किंवा SMS पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता. तिसरी प्रोसेस, तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल, टच स्क्रीन फोन असेल तर त्यावर तुमचं नेट बँकिंग, गुगल पे, फोनपे वापरत असाल तर बँक बॅलन्स तुम्ही तपासू शकता, तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी कळेल. पुढचं बघा डेबिट कार्ड असेल तुमच्याकडे, म्हणजे ATM कार्ड असेल किंवा मग त्यामध्ये जाऊन तुम्ही ATMमध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता, त्यामध्ये पण तुम्हाला समजून जाईल. तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे पण तुम्ही तपासू शकता. ज्या ठिकाणी ज्या शाखेत तुमचं बँक खातं आहे त्या बँकेत जाऊन पण तुम्ही पैसे तपासू शकता. त्यामध्ये मग आपण पाहू शकतो बघा बँक ऑफ बरोदा आहे, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी बँक आहेत, त्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचं ज्या बँकेत खातं असेल ते. आता अर्जांची छाननी ही निरंतर चालणारी प्रक्रिया. बघा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. संपूर्ण प्रक्रिया आणि कार्यवाही याच निकषांनुसार पार पडत आहे. या योजनेच्या अटी शर्तींनुसार लाभार्थी महिलांसाठीची पात्रता आणि अपात्रता ठरवण्यात आलेली आहे. त्याच निकषांनुसार अर्जांची छाननी करण्यात येत आहे. कोणत्याही योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. बघा तुमची तपासणी या ठिकाणी सुरूच आहे अर्जांची, पण या ठिकाणी कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जे ते या ठिकाणी जमा होतील. बघा कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये जे ते फेब्रुवारी मार्चचे जमा होणार आहेत. त्यामुळे सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.